महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झाली आहे आणि नाशिकमध्ये दररोज काहीशा नाट्यमय अशा घडामोडी घडताना दिसतात। कालच ठाकरे बंधू एकत्र आले, त्याचा जल्लोष करणाऱ्यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। त्यामुळे मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून त्यांच्यावरती टीका होती आहे। तर दुसरीकडे आम्ही दोन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे काहीही फरक पडणार नाही असं देखील काही कार्यकर्त्यांना वाटतंय। बघूयात। राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। नाशिकमध्ये देखील अनेक नाट्यमय घडामोडी या घडताना पाहायला मिळत आहे। आज नाशिकमध्ये अनेक ठाकरेंचे जे स्थानिक नेते होते, त्यासोबत मनसेचे काही नेते होते, त्यांनी काल जल्लोष केलेला होता ठाकरे बंधू एकत्र आल्याचा आणि आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। माझ्यासोबत ठाकरे सेनेचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी आहेत। पक्षाचा कोणीच प्रमुख नेता शिवसैनिक आणि मनसैनिक हाच प्रमुख नेता आहे पक्षाचा। जे गेले ते गेले, त्यांनी गेले काही फरक पडणार नाही। पण काही लोकांनी फार निश्चित गप्पा मारल्या, परंतु ते सगळे आज निघून गेले। खरं तर त्यांनी स्थानिकांवर नाराजी व्यक्त केलेली होती। निष्ठावान म्हणून अनेक दिवस ते समोर येत होते, मात्र आज त्यांनी अशा पद्धतीने निर्णय घेतला। कार्यकर्ता म्हणून नेमकं काय वाटतंय? तेच नेते होते, आम्ही त्यांचंच ऐकायचो, तेच आमचे नेते होते। आम्ही ते म्हणायचे, आम्ही तसं वागायचो। त्यांची कोणाची नाराजी कोणावर? त्यांची नेते कोणावर नाराजी व्यक्त करतात? स्थानिक कोणी? तेच सर्वस्व तेच नेते होते नाशिकचे। अनेक त्यांच्या घरातले मुलगा असेल, सून असेल, यांना उमेदवारी मिळणार नाही असा कुठेतरी त्यांना अंदाज त्या ठिकाणी आलेला होता। त्यामुळे भाजपमध्ये गेले। भाजपमध्ये त्यांना गेल्यावर त्या ठिकाणी संधी मिळेल का? आपल्याला काय वाटतं? नाही, आता काही त्यांना इकडे पण उमेदवारी भेटणार होती आणि तिकडे त्यांना उमेदवारी भेटणार होती। ते का गेले तर कारण आम्ही सांगू नाही शकत, ते त्यांनाच माहिती का गेले। काही महिला पदाधिकारी देखील आहेत। अनेक दिवसांपासून ठाकरे सेनेचं नेतृत्व आपण महिला आघाडीचं करताय। कुठेतरी एक मोठी फळी त्या ठिकाणी तयार झालेली होती आणि अशा वेळी अगदी निवडणुकीच्या तोंडावर जे नेते आहेत ते पक्ष सोडून गेले। काय वाटतंय? हे बघा, जसं भाऊंनी सांगितलं तसं आमचे नेते तेच होते आणि तेच जर असे उत्तर देऊन जर इथून जात असतील तर खूप म्हणजे हृदयद्रावक घटना आहे की ते म्हणतात की आम्हाला पक्षाने काही दिलेलं नाही। अहो, तुम्ही नेता म्हणूनच आमच्या पक्षात होतात, आम्ही तुमच्या सांगण्यावरूनच आम्ही सगळं करत होतो। मग असं काय झालं की तुम्हाला तिकडे जावं लागलं? हे तुम्ही त्यांनाच विचारू शकता। आपल्याला काय वाटतंय? कारण काल एक मोठा आनंदाचा क्षण होता, ठाकरे बंधू एकत्र आलेले होते। कार्यकर्त्यांना तो खरं तर ऐतिहासिक क्षण म्हणून त्या ठिकाणी आपण काल आनंद उत्सव साजरा केला। आज सगळे नेते सोडून गेलेले आहेत, पक्षाला नेतृत्व नाशिकमध्ये नाही अशी परिस्थिती निर्माण एकंदरीत झाल्याचं पाहायला मिळतंय। काय वाटतंय? जय महाराष्ट्र। पहिली गोष्ट, पक्षाला नेता नाही हे चुकीचं विधान आहे तुमचं। एक तर आमचे उद्धव साहेब आहे, राज साहेब आहे, स्थानिक आहे ना, स्थानिक पण नेता आहे। आमचे वसंत भाऊ आहेत, दत्ता नाना आहे, डीजी भाऊ आहे, प्रथमेश दादा आहे, त्यांचं पण नेतृत्व ज्यांनी इच्छुक म्हणून आपल्या मुलाखती घेतल्या तेच आपल्याला सोडून गेले। एक गेला म्हणजे काही सगळे गेले असा अर्थ होत नाही दादा। हाडाचे शिवसैनिक आहे, हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारा पक्ष आहे। म्हणजे काही पक्ष संपला, एक नेता गेला म्हणजे पक्ष संपला नाही। आतापर्यंत भरपूर या बीजेपी वाल्यांनी गळती लावलेली होती आमच्या पक्षाला। हरकत नाही, एक जण जाओ, 10 जण जाओ, परंतु 100 अजून शिवसैनिक तयार होतील आमच्या पक्षात। आणि हे शिवसेनेचं ब्रीदच वाक्य आहे, कोणाच्यासाठी कोणी थांबत नाही। पक्ष हा कार्यकर्त्यांमुळे नेत्यांमुळे पक्ष नाहीये, कार्यकर्त्यांमुळे पक्ष। नेता किंवा कोणी वरिष्ठ मंडळी जे बसतात ते कार्यकर्त्यांमुळे वरती बसलेले असतात। आपल्याला काय वाटतंय? खरं तर मोठी या ठिकाणी तयारी पक्षाची सुरू होती आणि अशा वेळी ह्या संपूर्ण पक्षाला गळती लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। काय एकंदरीत वाटतंय? सर्वप्रथम तुम्ही ज्या पक्षाचं बोलताय की गळती लागलेली आहे, ही गळती लागली असती ना तर आज महाराष्ट्रात उद्धव साहेबांच्या बाजूने आणि राज साहेबांच्या बाजूने असं इतकं छान वातावरण नसतं। गेलेले लोक हे पक्ष बदलत असतात, हे खुर्ची करता पक्ष बदलतात आणि धर्म अधर्माच्या युद्धामध्ये शेवटी शास्त्र आणि शस्त्र जेव्हा एकत्र येतं ना तेव्हा इतिहास घडतो, एक लक्षात ठेवा। आणि गेलेल्या लोकांना माझी एक कळकळीची विनंती आहे, आता जिथे गेले तिथं दिल्या घरी सुखी राहा। ज्या लोकांनी आत्तापर्यंत बीजेपीचे झेंडे त्या प्रभागामध्ये फिरवले, त्या लोकांवरती किती अन्याय होतोय हे स्वतः बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी विचार करावा। तरुण राजकारणात आपण त्या ठिकाणी नेतृत्व करताय, या सगळ्या राजकारणाकडे आपण नेमकं कसं बघताय? मॅडम, म्हणजे ना, आज जे झालंय, दुसऱ्या पक्षात वरिष्ठ नेत्यांनी प्रवेश केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 40 गेले तेव्हा फरक नाही पडला तर हे जाऊन काय फरक पडणार आहे? हे सगळे जेवढे शिवसैनिक आहे, अजून मेन पाया इथे भक्कम आहे। वरिष्ठ नेते गेले काय आणि राहिले काय? सगळ्यात मेन म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे दत्तानाना आतमध्ये बसलेले आहेत। त्याच्यानंतर
आमच्यापर्यंत वसंत भाऊ आहेत, आमचं युवा नेतृत्व प्रथमेश दादा आहे, हे सगळ्यांना बघूनच आम्ही सगळं राजकारणाची सुरुवात केली. आम्हाला माहिती आहे, आम्ही ज्यांना आदर्श मानतो ना ते आज इथेच आहेत, म्हणजे गद्दारांच्या छाताडावर बसून आज इथेच आहेत. आणि येत्या महापालिकेमध्ये भगवा ध्वज फडकवणार म्हणजे फडकवणार. जो पाया आहे तो भक्कम आहे, अशा प्रतिक्रिया मनसैनिक आणि शिवसैनिकांनी आपल्याशी बोलताना दिल्या आहेत. शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.